हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे पारंपरिक पद्धतीची कळण्याची भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा इथे दाखवणार आहे. तर कळण्याची भाकरी म्हणजे काय, तर ज्वारीमध्ये आपले काळे उडीद असतात ते अख्खे उडीद ज्वारीमध्ये घालून हे पीठ दळलं जातं. तर पारंपरिक म्हटलं याच्यासाठी मी की थंडीच्या दिवसामध्ये ही भाकरी अगदी आवर्जून केल्या जाते. तर हे पीठ बनवण्यासाठी जर 1 किलो तुमची ज्वारी असेल तर त्याला तुम्ही अर्धा किलो अख्खे उडीद काळे असतात ते घालू शकता. उडीद तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उडदाच्या डाळीचा वापरही, साली सगळं डाळ असते काळ्या कलरची, तर तिचाही तुम्ही इथे वापर करू शकता. तर आज तीच रेसिपी मी इथे दाखवणार आहे. तर हे पीठ मी इथे करून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासाठी मी इथे एक छोटी वाटी भरून इथे शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहे आणि 2 प्रकारची इथे मिरची घेतलेली आहे. ही थोडीशी कमी तिखटवाली आहे आणि ही थोडीशी जास्त तिखट मिरची आहे. थोडीशी कोथिंबीर आहे. चवीपुरते इथे मीठ लागणार आहे. तर आपण इथे भाकरी बनवायला आपली सुरुवात करूया. इथे आपल्याला भाकरी बनवायची आहे. तवा मी इथे गरम करत ठेवलेला आहे. भाकरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे. 2 भाकरीचं पीठ मी इथे मळून घेणार आहे. त्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण थोडं थोडं पाणी घेऊन आणि आपल्याला व्यवस्थित भाकरीचा गोळा करायचा आहे. उडदाची डाळ असल्यामुळे थोडंसं चिकट आपलं हे पीठ लागतं, पण पौष्टिक भाकरी आहे ही. इथे आपली भाकरी तयार झालेली आहे. तवा पण आपला इथे गरम झालेला आहे. थोडस वरून आपल्याला पाणी लावायचं भाकरीला. इथे भाकरी आपली एक साइडने इकडून आणि हे बघा छान भाजलेली आहे. आता ही गॅसवर इथे व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा कडेने पण व्यवस्थित ही भाकरी आपली भाजून घ्यायची. अशाच आपण या सर्व भाकरी इथे करून घेणार आहे. इथे आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. ही भाकरी करून झालेली. या स्तरावर आपल्याला इथे मिरची भाजून घ्यायची आहे ठेचा बनवण्यासाठी. एका मिरचीचे इथे 2 तुकडे करते मी. मिरची पटकन भाजल्या जाते आणि अशी एकदम अख्खी मिरची असेल तर ती अशी पटकन उडू शकते भाजताना. मिरची भाजताना इथे थोडस तेल घालायचं. इथे ठेच्यासाठी मिरची व्यवस्थित भाजलेल्या आहे. गॅस मी बंद केला आणि आता हे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायचंय. इथे लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये टाकल्या.
आपली मिरची, इथे आपण मिरच्या कुटून घेतलेल्या आहे. हे आता भाजलेले शेंगदाणे पण याच्यात आपल्याला जाडसर असे कुटून घ्यायचे. इथे आपल्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे कुटून झालेले. इथे आपण मिरची भाजलेल्या तव्यामध्ये 2 टीस्पून तेल घालून घ्यायचे. इथे तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला कुटून घेतलेला ठेचा परतवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मीठ घालायचं चवीपुरतं. इथे थोडीशी कोथिंबीर घालायची. हिरवी मिरचीचा ठेचा आपला इथं तयार झालेला आहे. गॅस मी बंद केला. इथे आपली कळण्याची भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. याच्यावर थोडंसं तेल घ्यायचंय आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी. बाय बाय.